Good morning students. Today we start the new chapter of 7th Introduction to Microbiology. जनरली आपण या चॅप्टरमध्ये मायक्रोबायोलॉजीबद्दल जेवढं काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो अभ्यासणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण मायक्रोबायोलॉजीचे कोणते कोणते टाइप्स आहेत, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, आणि त्याचबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून आपण जे काही प्रोडक्ट्स बनवतो त्याच्याबद्दल आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय ते आपण पाहू. तर मायक्रोबायोलॉजी, लॉजी, बायो अँड मायक्रो, डिवायडेड इन 3 पार्ट्स. लॉजी मीन्स स्टडी, बायो मीन्स लिविंग, मायक्रो मीन्स स्मॉलेस्ट. बायोलॉजी मीन्स स्टडी, बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जर बायोलॉजीचा आपण अभ्यास केला किंवा बायोलॉजी म्हणजे काय जर बघितलं तर बायोलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी होते त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजी म्हणतो. तर मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, तर स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी केली जाते त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोबायोलॉजी म्हणतो. मायक्रो मीन्स स्मॉलेस्ट, बायो मीन्स लिव्हिंग, लॉजी मीन्स स्टडी. तर मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, तर मायक्रोबायोलॉजी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और also a microorganisms. Microbiology is a branch of biology which deals study with microorganisms is known as a microbiology. Smallest जे काही मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत, जेवढे काही मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत जसे की व्हायरसेस, बॅक्टेरिया, पॅरासाइट्स एक्सेट्रा, फंगाय. ओके, जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जसे की आपण 4 टाईप्समध्ये बघतो, जसे की व्हायरसेस, बॅक्टेरिया, पॅरासाइट्स अँड फंगाय. या टाईपचे जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची जी डिटेल स्टडी केली जाते त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज नोन ॲज ए मायक्रोबायोलॉजी. तर याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण पाहिलेलेच आहेत, व्हायरसेस, बॅक्टेरिया, प्रोटिस्ट, पॅरामिशियम्स अँड पॅरासाइट्स अँड फंगाय. जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची जी काही आपण स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोबायोलॉजी. तर मायक्रोबायोलॉजीचा जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तर हे आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. तर जनरली आता मायक्रोबायोलॉजी जी आहे तर मायक्रोबायोलॉजीचे मेन 2 टाईप्स आहेत. 2 टाइप्स ऑफ मायक्रोबायोलॉजी. फर्स्ट बेसिक मायक्रोबायोलॉजी, सेकंड वन अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. आता बेसिक मायक्रोबायोलॉजी काय आणि अप्लाइड मायक्रोबायोलॉजी काय आहे, तर बेसिक मायक्रोबायोलॉजी आपण त्याला म्हणतो ज्याच्यामध्ये लिव्हिंग जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे स्ट्रक्चर, शेप, साईज, फंक्शन एक्सेट्रा. बेसिक मायक्रोबायोलॉजीमध्ये जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन, फंक्शन, स्ट्रक्चर, साईज, शेप याची आपण स्टडी करतो त्याला बेसिक मायक्रोबायोलॉजी म्हणतात. म्हणजेच काय, कोणत्या कोणत्या टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, त्यांचा शेप कसा असतो, त्यांची साईज कशी असते, मग त्यांचं काय फंक्शन आहे, त्यांचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे याची स्टडी करणे म्हणजेच काय, तर बेसिक मायक्रोबायोलॉजी. ज्याच्यामध्ये आपण फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणत्या टाईपचे आहेत, कोणत्या साईजचे आहेत, त्याचबरोबर त्यांचा शेप कसा असतो, त्यांचं फंक्शन काय असतं याची जी काही स्टडी करतो, जनरल स्टडी जी करतो त्याला आपण काय म्हणतो, बेसिक मायक्रोबायोलॉजी म्हणतो. तर अप्लाइड मायक्रोबायोलॉजी काय आहे, तर अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये जनरली आपण जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे ॲप्लिकेशन स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी स्टडी ऑफ enzyme related to
some prokaryotes and eukaryotic microbes. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे एन्झाईम्स, त्याचबरोबर प्रोटीन्स, त्याचबरोबर अप्लाइड जेनेटिक्स, सोबतच मॉलिक्युलर बायोलॉजी is called as a applied microbiology. आपण मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांची स्टडी आपण बेसिक मायक्रोबायोलॉजीमध्ये करतो, पण अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण त्याचे ॲप्लिकेशन स्टडी करतो. जसे की जे काही अप्लाइड मायक्रोबायोलॉजी ही कशाची ब्रँच आहे? बायोलॉजीची ब्रँच आहे. त्याच्यामध्ये आपण काय स्टडी करतो आहे? एन्झाईम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट अँड युकॅरियोटिक मायक्रोब्स. जे काही प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मायक्रोब्स आहेत त्यांचे एन्झाईम्स, प्रोटीन्स, जेनेटिक्स, त्याचबरोबर मॉलिक्युलर बायोलॉजी एवढी स्टडी करतो. कुठे? अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये. तर अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण जे काही एन्झाईम्स, प्रोटीन्स, जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी याची जी काही स्टडी करतो ती का करायला पाहिजे? का करायची? तर त्याचा यूज आपल्याला सोसायटी आणि त्याचबरोबर प्रोडक्ट्ससाठी होतो. प्रोडक्ट्स कोणते? जसे की फूड अँड मेडिसिन्स. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी तर आपल्या लक्षात आलं की अप्लाइड मायक्रोबायोलॉजी ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत त्याची आपण स्टडी करतो. जसे की त्याच्यामध्ये स्टडी करण्यासाठी काय काय आहे? तर एन्झाईम्स, प्रोटीन्स. कशाचे एन्झाईम्स आपण कशाचे करतो आहे? तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे रिलेटेड एन्झाईम्स, प्रोटीन्स, अप्लाइड जेनेटिक्स, त्याचबरोबर मॉलिक्युलर बायोलॉजी. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचे आपण त्याच्यातील असणारे जे काही एन्झाईम्स, प्रोटीन्स आहेत त्याची आपण स्टडी करतो. त्याला आपण काय म्हणतो? अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. मग आपण याच्यामधील जे काही एन्झाईम्स, प्रोटीन्स आहेत त्यांची स्टडी का करायची? तर त्या अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा यूज कशासाठी होतो? सोसायटी आणि त्याचबरोबर सम प्रोडक्ट्स फॉर्मेशनसाठी. तर याच्यामध्ये प्रोडक्ट्स म्हणून आपण कोणते फॉर्म करतो? एक फूड आणि त्याचबरोबर मेडिसिन. आणि फूड, मेडिसिन, प्रोडक्ट्स हे कशापासून आपण बनवतोय? तर ज्याच्यामध्ये आपण स्टडी केली मायक्रो ऑर्गॅनिझम्सची त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून त्याच्यामधले एन्झाईम्स, प्रोटीन्स जे काही आपण अभ्यासले अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून आपण फूड अँड मेडिसिन्स फॉर्मेशन करतो. तर अप्लाइड मायक्रोबायोलॉजी ही खूपच उपयुक्त आहे ज्याच्यामध्ये आपण सोसायटी, प्रोडक्ट्स याच्यासाठी त्याचा आपल्याला जास्त प्रमाणात फायदा होतो. त्याचबरोबर अप्लाइड बायोलॉजीमध्ये सुद्धा एक पार्ट म्हणून आपण अभ्यासतो तो आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. बेसिक मायक्रोबायोलॉजीचे दोन टाइप्स आहेत. एक मायक्रोबायोलॉजीचे मेन दोन टाइप्स आहेत. एक बेसिक मायक्रोबायोलॉजी आणि सेकंड अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. तसं आपण बेसिकमध्ये काय पाहिलं की ज्याचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे टाइप्स, त्यांची साईज, शेप, फंक्शन, क्लासिफिकेशन आपण कशामध्ये अभ्यासतो? बेसिक मायक्रोबायोलॉजीमध्ये. अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही एन्झाईम्स, प्रोटीन्स आहेत त्यांचा अभ्यास करतो. तो कशासाठी? तर सोसायटीसाठी आणि त्याचबरोबर प्रोडक्ट्स फॉर्मेशनसाठी. आपण त्याचे ॲप्लिकेशन्स जिथे अभ्यास करतो त्याला अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणतो. ओके. तर अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये सुद्धा एक पार्ट आहे तो आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी जनरली याच्यामध्ये सुद्धा आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे ॲप्लिकेशन्स, कारण की हा अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचाच एक पार्ट आहे. तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये जनरली आपण का अभ्यास करतो इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा? फॉर दी कमर्शियल यूजसाठी आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा यूज करतो. जनरली कमर्शियल म्हणजेच काय? जे काही मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून जे काही प्रोडक्ट्स फॉर्म करतोय ते इंडस्ट्रीमध्ये फॉर्म करून ते आपण बाहेर सेल करतो. तर त्याच्यामुळे हा जो इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आहे तो कमर्शियल यूजसाठी वापरला जातो किंवा त्याची स्टडी केली जाते. कमर्शियल याच्यामध्ये काय? इकॉनॉमिक, त्याचबरोबर
social, environment related processes and products एक्सेट्रा. जे काही कमर्शियल यूजसाठी आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा यूज करतो त्याच्यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून कशासाठी यूज करतो आहे तर इकॉनॉमिक, सोशियल, त्याचबरोबर इन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही प्रोसेसेस आहेत आणि त्याचबरोबर प्रोडक्ट्स फॉर्मेशनसाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करतो आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून जे काही आपण प्रोडक्ट्स वगैरे बनवतो आहे ते आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी जसं कमर्शियल यूजसाठी आपण पाहिले तसेच मेन कमर्शियल यूजमध्ये इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे 2 मेन फीचर्स आहेत. तर कोणते कोणते 2 मेन फीचर्स आहेत? सर्वात पहिल्यांदा फर्स्ट फीचर आहे व्हेरियस production for the process of fermentation. आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स फॉर्म करतोय यूज द मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स फॉर्मेशन करतोय. कोणत्या प्रोसेस थ्रू? फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू. तर फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स फॉर्म करतोय हा मेन फीचर आहे. जसे की फॉर एक्झाम्पल ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल ऑफ केमिकल्स फॉर द केमिकल्स, त्याच्यानंतर एन्झाईम्स, न्यूट्रिएंट्स एक्सेट्रा. तर सर्वात पहिला जो मेन फीचर आहे वेगवेगळे प्रोडक्शन आपण तिथे करतोय थ्रू दी प्रोसेस फर्मेंटेशन प्रोसेसचा यूज करून मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून आपण फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू वेगवेगळे प्रोडक्ट फॉर्मेशन करतोय. हे मेन फीचर आहे इंडस्ट्रियल मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा. त्याच्यामध्ये आपण काय काय जसं की ब्रेड आहे, चीज आहे, वाईन, रॉ मटेरियल फॉर केमिकल्स, एन्झाईम्स अँड न्यूट्रिएंट्स एक्सेट्रा म्हणजे असे वेगवेगळे प्रोडक्ट्स फॉर्मेशन आपण करतोय फर्मेंटेशन प्रोसेसचा यूज करून, फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून. ही झाली फर्स्ट फीचर. त्याच्यानंतर सेकंड फीचर आहे यूज दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. फर्स्ट फीचर आपण पाहिलं ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स फॉर्मेशन करणार आहोत मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून थ्रू दी फर्मेंटेशन प्रोसेस, ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण प्रोड्यूस करणार आहोत. हे झाला फर्स्ट फीचर. सेकंड फीचर असं आहे ज्याच्यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल आपण इन्व्हायरमेंटमध्ये रिलेटेड प्रोसेसेस आपण जेव्हा अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये आपण कशाचा यूज करतो. ओके, तर जेवढे काही इन्व्हायरमेंटल प्रोसेसेस आहेत त्याचासुद्धा आपण यूज करतो. म्हणजे इन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेसेसमध्ये काय येतं तर गार्बेज मॅनेजमेंट आणि पोल्युशन कंट्रोल याच्यासाठी सुद्धा आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करतो. तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी ही कमर्शियल यूजसाठी आहे. तसेच आपण या 2 फीचर्स थ्रू पूर्ण चॅप्टरमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांची स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यावेळेस प्रोडक्ट्स आपण शिकलो त्याच्यानंतर प्रोडक्ट्सच्या नंतर जो पार्ट आपण अभ्यासणार आहोत तो आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा इन्व्हायरमेंटल प्रोसेस जे काही रिलेटेड प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये गार्बेज मॅनेजमेंट आणि पोल्युशन कंट्रोलसाठी सुद्धा त्यांचा यूज होतो. त्याचबरोबर ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आपण त्यांचा यूज करतो. तर जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आपण अभ्यासणार आहोत आणि त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटमध्ये जो काही रोल आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा कसा यूज केला जातो ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. तर इथे सर्वात पहिल्यांदा जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेतली मायक्रोबायोलॉजीची, तर मायक्रोबायोलॉजी इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विथ डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याला आपण काय म्हणतो मायक्रोबायोलॉजी म्हणतो. त्याचे मेन 2 टाइप्स बघितले, एक बेसिक मायक्रोबायोलॉजी, सेकंड
अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. बेसिक मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे जनरल इंट्रोडक्टरी जो काही पार्ट आहे, जनरल जे काही स्टडी आहे ती आपण बेसिक मायक्रोबायोलॉजीमध्ये करतो. अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये जनरली आपण त्याचे ॲप्लिकेशन स्टडी करतो. ओके, स्टडी ऑफ एन्झाईम, प्रोटीन्स, जे काही अप्लाइड जेनेटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, युकॅरियोटिक अँड प्रोकॅरियोटिक जेवढे काही मायक्रोब्स आहेत त्यांच्या स्टडीमधून आपण त्यांची स्टडी करून त्याचे ॲप्लिकेशन्स आपण यूज करतो. तर याच्यामध्ये अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये एक इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी हा सुद्धा पार्ट येतो, ज्याच्यामध्ये जनरली इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी हा कमर्शियल यूजसाठी केला जातो, जसे की इकॉनॉमिक, सोशियल, एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस आणि त्याचबरोबर प्रोडक्ट फॉर्मेशनसाठी करतो. तर जनरली हा जो इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आहे याचे 2 मेन फीचर्स आहेत. फर्स्ट, व्हेरियस प्रोडक्ट फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेसचा यूज केला जातो आणि मायक्रोचा यूज करून वेगवेगळे प्रोडक्ट्स फॉर्मेशन केले जातात. हे प्रोडक्ट्स आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड फीचर जो आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज गार्बेज मॅनेजमेंट आणि पोल्युशन कंट्रोलसाठी सुद्धा केला जातो. आपण प्रोडक्ट्स झाल्याच्या नंतर जे काही एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसमध्ये गार्बेज मॅनेजमेंटसाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा कसा यूज केला जातो, त्याचबरोबर पोल्युशन कंट्रोलसाठी सुद्धा त्याचा कसा यूज केला जातो आणि जे काही ॲग्रिकल्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो, ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आता आपण प्रोडक्ट्सपासून सुरुवात. वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण सर्वात पहिल्यांदा अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो आहे तो आपण डेअरी प्रोडक्ट्स. जनरली डेअरी प्रोडक्ट्सबद्दल आपल्याला खूप काही माहिती आहे. डेअरी प्रोडक्ट्स काय असतात, कोणते कोणते आहेत त्याची आपण आता माहिती घेणार. तर सर्वात पहिल्यांदा प्रोडक्ट्स. आता प्रोडक्ट्समध्ये पहिला जो आपण पाहत आहोत ते आहे डेअरी प्रोडक्ट्स. जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत आपल्याला माहीत असणारे याच्यामध्ये खूप सारे आहेत. फॉर एक्झाम्पल, डेअरी प्रोडक्ट्स आपण कशाला म्हणतो, तर मिल्कचं कन्व्हर्शन ज्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये आपण त्याचं प्रिझर्वेशन करण्यासाठी करतो त्यांना आपण डेअरी प्रोडक्ट्स म्हणतो, ज्याच्यामध्ये चीज, केफीर, योगर्ट एक्सेट्रा असे खूप सारे प्रोडक्ट्स येतात. म्हणजेच काय, तर डेअरी प्रोडक्ट्समध्ये जनरली जो मिल्क आहे त्याला आपण कन्वर्ट करतो वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये. त्याला जे काही मिल्कपासून बनणारे जे काही प्रोडक्ट्स आहेत, मिल्कचं कन्वर्शन ज्या प्रोडक्ट्समध्ये होतं त्यांना आपण काय म्हणतो, डेअरी प्रोडक्ट्स. बरोबर आहे. तर खूप जुन्या काळापासून आपण मिल्कचं कन्वर्शन वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये करतो. कशासाठी, प्रिझर्वेशनसाठी. मग त्याच्यामध्ये चीज आहे, बटर आहे, केफीर आहे एक्सेट्रा, योगर्ट असे आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो, त्यांना आपण काय म्हणतो, डेअरी प्रोडक्ट्स म्हणतो. पण डेअरी प्रोडक्ट्समध्ये जर बघितलं तर मिल्कचं कन्वर्शन डेअरी प्रोडक्ट्समध्ये करतो. तर मिल्क जर बघितलं तर लिक्विड स्टेटमध्ये आहे, त्याचबरोबर वॉटर कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. ओके, पण ज्यावेळेस त्याचं कन्वर्शन होतं त्यावेळेस वॉटर कंटेंट त्याचबरोबर टेक्स्चर, टेस्ट, फ्लेवर याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. आपण त्याला इम्प्रूव्ह करतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, डेअरी प्रोडक्ट्स म्हणतो. त्याचबरोबर ॲसिडिटीसुद्धा, ॲसिड फॉर्मेशनमध्ये सुद्धा आपण पाहतो. तर ज्यावेळेस आपण मिल्क हा बघतो तर तो लिक्विड फॉर्ममध्ये दिसतो, ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आहे. त्याचबरोबर आपल्याला शुगर टेस्टसारखा तो लागतो, स्वीट टेस्ट. पण ज्यावेळेस मिल्कचं कन्वर्शन होतं त्यावेळेस शुगरचं कन्वर्शन हे ॲसिड फॉर्ममध्ये होतं, टेस्टमध्ये चेंज येतो. त्याचबरोबर जे काही वॉटर कंटेंट आहे तो आपल्याला दिसत नाही किंवा कमी प्रमाणात दिसतो. म्हणजे याच्यामध्ये चेंजेस होतात, टेक्स्चर चेंज होतो, टेस्ट बदलते, फ्लेवरसुद्धा आपण सगळ्यांचं काय करतो, इम्प्रूव्ह करतो. तर जनरली मिल्कचं कन्वर्शन डेअरी प्रोडक्ट्समध्ये होत असतात, टेक्स्चर, फ्लेवर याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. तर जनरली आपल्याला डेअरी प्रोडक्ट्सबद्दल माहीतच आहे. पण जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत, मिल्कचं कन्वर्शन ज्यावेळेस डेअरी प्रोडक्ट्समध्ये करतो तर सगळ्यांसाठी बेसिक एकच प्रोसेस आहे, पण त्याच्यामध्ये काही प्रमाणात थोडेसे चेंजेस आहेत. बेसिक एकच प्रोसेस आहे पण काही चेंजेस आहेत. तर आपण डेअरी प्रोडक्ट्समध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स अभ्यासणार आहोत. जसे की डेअरी प्रोडक्ट्समधले वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण अभ्यासणार आहोत. तर जी काही जनरल माहिती आहे डेअरी प्रोडक्ट्सबद्दल आपल्याला माहीत आहे, वेगवेगळे डेअरी प्रोडक्ट्स आपण फॉर्म करतो.
पण आता लार्ज स्केलमध्ये आणि त्याचबरोबर मोर स्किल्ससोबत लार्ज स्केलमध्ये आणि मोर स्किल्सचा यूज करून डेअरी प्रोडक्ट्स हे बनवले जातात, बरोबर आहे. पण जेवढे काही आपण डेअरी प्रोडक्ट्स बनवतो, जास्त प्रमाणात जेवढे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण जनरली कशाचा यूज करतो, तर बॅक्टेरिया अँड मिल्क, बरोबर आहे. जिथे मिल्क आहे त्यालाच आपण डेअरी प्रोडक्ट्स म्हणतो. तर डेअरी प्रोडक्ट्ससाठी आपण जनरली जास्त प्रमाणात बॅक्टेरियाचा आणि मिल्कचा वापर करतो. पण चीज हा असा डेअरी प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियाच्या ऐवजी फंगायचा यूज करतो, फंगा या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करतो. तर जे काही जास्त प्रमाणात जे काही प्रोडक्ट्स बनवले जातात ज्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया हा मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करतो, इट्स सेल्फ मिल्क. तर खूप सारे बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासूनच बनवले जातात. पण चीज हा असा डेअरी प्रोडक्ट्स आहे ज्याच्यामध्ये आपण फंगायचा यूज करतो. त्याचबरोबर ही सगळे जे काही डेअरी प्रोडक्ट्स बनवतो, जसं की क्रीम आहे, यॉगर्ट आहे किंवा चीज आहे, जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत एक्सेट्रा, या सगळ्यांच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या सेम आहेत, बेसिक प्रोसेसेस सेम आहेत. तर डेअरी प्रोडक्ट्स आपण कशाला म्हणतो, जे की मिल्कचं कन्व्हर्शन प्रोडक्ट्समध्ये होतं, त्या प्रोडक्ट्सला आपण डेअरी प्रोडक्ट्स म्हणून ओळखतो. तर त्या प्रोडक्ट्समध्ये जे काही मिल्कमधलं चेंजेस आहेत ते आपल्याला प्रोडक्ट्समध्ये दिसून येतात, जसं की टेक्स्चर आहे, टेस्ट आहे, फ्लेवर आहे, याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि चेंजेससुद्धा आपल्याला वॉटर कंटेंटमध्ये आणि त्याच्या ॲसिडिटीमध्ये आपल्याला दिसतो. पण याच्यामध्ये लार्ज स्केलमध्ये आतासुद्धा लार्ज स्केलमध्ये आणि मोर स्किलसोबत वेगवेगळे डेअरी प्रोडक्ट्स बनवले जातात. जनरली आपण जे काही डेअरी प्रोडक्ट्स बनवतो त्या डेअरी प्रोडक्ट्समध्ये आपण कशाचा यूज करतो, तर मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया आणि मिल्क यांचा यूज करून आपण डेअरी प्रोडक्ट्स बनवतो. पण असे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये वेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल चीजमध्ये आपण बॅक्टेरियाच्या ऐवजी कशाचा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करतो, फंगाय. तर त्याचबरोबर जे काही आपण प्रोडक्ट्स बनवणार आहोत डेअरी प्रोडक्ट्स, त्याची बेसिक प्रोसेस जी आहे ती सगळ्याच डेअरी प्रोडक्ट्ससाठी सेम आहे. सगळ्यांचे जे काही बेसिक प्रोसेसेस आहेत त्या सेम आहेत. तर जनरली बेसिक प्रोसेस काय आहे डेअरी प्रोडक्टसाठी, तर आपण जे काही मिल्क आहे, जे काही मिल्कचं कन्वर्शन आपण डेअरी प्रोडक्ट्समध्ये करतो, तर त्याची बेसिक प्रोसेस कोणती आहे किंवा कशी आहे. सर्वात पहिल्यांदा जे काही मिल्क आहे त्याच्यामध्ये आपण पॉश्चरायझेशन करतो. पॉश्चराइज्ड म्हणजे काय, तर जे काही अनवॉन्टेड मायक्रोब्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करणे. पॉश्चराइज करणे म्हणजे काय, जे काही अनवॉन्टेड मायक्रोब्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करणे. मग त्याच्यानंतर पॉश्चरायझेशन झाल्याच्या नंतर काय होतं, तर मिल्कमध्ये असणारा जो काही लॅक्टोज शुगर आहे, जनरली मिल्कमध्ये पॉश्चरायझेशन केल्याच्या नंतर आपण लॅक्टोबॅसिलाई जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे याचा यूज करून याच्यामध्ये जे काही मिल्कमधला जो लॅक्टोज शुगर आहे याचं कन्वर्शन आपण लॅक्टिक ॲसिडमध्ये होताना पाहतो. काय होतं, सर्वात पहिल्यांदा बेसिक प्रोसेस काय आहे डेअरी प्रोडक्ट्सची, तर जो काही मिल्क आहे त्याला आपण पॉश्चराइज करतो. म्हणजेच काय, तर जे काही अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण डिस्ट्रॉय करतो. ते डिस्ट्रॉय केल्याच्या नंतर जो काही लॅक्टोबॅसिलाई मायक्रोब्स आहे त्याचा यूज करून जो काही मिल्कमधला मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा पण यूज केला आणि जो काही मिल्कमध्ये लॅक्टोज शुगर आहे त्या लॅक्टोज शुगरचं कन्वर्शन लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. आणि हा जो लॅक्टिक ॲसिड आहे तो काय करतो, तर मिल्कमध्ये जे काही प्रोटीन्स आहेत त्यांचं काय करतो, कोऑग्युलेशन करतो आणि आपल्याला जे काही प्रोडक्ट्स आहेत तो डेअरी प्रोडक्ट्स भेटतो. आणि हा जो डेअरी प्रोडक्ट्स आहे याच्यामध्ये आपल्याला डेअरी प्रोडक्ट्सची टेस्ट, फ्लेवर, त्याचबरोबर टेक्स्चर चेंज झालेला दिसतो. तर
मेन बेसिक जर बघितली तर सर्वात पहिल्यांदा डेअरी प्रोडक्ट्समध्ये आपण सगळेच जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत, जरी मायक्रो ऑर्गॅनिझम आपण वेगवेगळे यूज करत असो, बॅक्टेरिया किंवा फंगाय, कोणतेही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण यूज केले तरीही डेअरी प्रोडक्ट्सची जी काही बेसिक प्रोसेस आहे ती सगळ्याच डेअरी प्रोडक्टसाठी सेम आहे. तर जनरली बेसिक प्रोसेस कोणती आहे, तर जो काही मिल्क आहे त्याला सर्वात पहिल्यांदा पॉश्चराइज केलं जातं. म्हणजेच काय, अनवॉन्टेड मायक्रोब्स हे डिस्ट्रॉय केले जातात. आणि ज्यावेळेस हे डिस्ट्रॉय होतील त्यावेळेस लॅक्टोबॅसिलाई या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून मिल्कमधला जो काही लॅक्टोज शुगर आहे याचं कन्व्हर्शन लॅक्टिक ॲसिडमध्ये केलं जातं. आणि हा जो लॅक्टिक ॲसिड आहे तो काय करतो, जे काही मिल्कमधलं प्रोटीन आहे त्या प्रोटीनचं कोऑग्युलेशन करतो आणि त्याच्यापासून आपल्याला डेअरी प्रोडक्ट्स भेटतो. हा जो डेअरी प्रोडक्ट्स आहे, हा बेसिक प्रोसेसपासून बनलेला जो डेअरी प्रोडक्ट्स आहे, मिल्क आणि डेअरी प्रोडक्ट्स यांना जर कम्पेअर केलं तर आपल्याला त्याचा टेस्ट, फ्लेवर आणि टेक्स्चर जो आहे तो चेंज झालेला दिसतो. ओके, फॉर एक्झाम्पल जर फ्लेवरमध्ये जर बघितलं तर डायॲसिटिल हा जो फ्लेवर आहे तो कशाचा आहे, तर बटरचा आहे. ओके, तर डेअरी प्रोडक्ट्स नेमकं आपण कशाला म्हणतो, तर मिल्कचं कन्व्हर्शन प्रोडक्ट्समध्ये करणे, त्याला आपण डेअरी प्रोडक्ट्स म्हणतो. तर डेअरी प्रोडक्ट्समध्ये आपण वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करतो, जसे की जास्त प्रमाणात आपण बॅक्टेरियाचा यूज करतो, पण चीज जो डेअरी प्रोडक्ट्स आहे त्याच्यासाठी आपण फंगायचा यूज करतो. आणि जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत आता सध्याला लार्ज स्केलमध्ये बनवले जातात, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्किल्सचा सुद्धा यूज केला जातो आहे. पण ते सगळे जरी यूज केले तरी डेअरी प्रोडक्टसाठी जी काही बेसिक प्रोसेस आहे ती सगळ्यांसाठी सेम आहे. तर ही जी बेसिक प्रोसेस आहे डेअरी प्रोडक्टसाठी ती कोणती आहे, तर सर्वात पहिल्यांदा जो काही मिल्क आहे त्याला पॉश्चराइज केलं जातं. पॉश्चराइज करण्यास म्हणजे अनवॉन्टेड जे काही मायक्रोब्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय केलं जातं. मग लॅक्टोबॅसिलायचा यूज करून लॅक्टोज शुगर, मिल्कमध्ये जो काही लॅक्टोज शुगर आहे त्याचं कन्व्हर्शन लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. आणि हा जो लॅक्टिक ॲसिड आहे मिल्कमधल्या प्रोटीनचं कोऑग्युलेशन करतो आणि त्याच्यापासून आपल्याला डेअरी प्रोडक्ट्स भेटतो. हा जो डेअरी प्रोडक्ट्स आहे याला आणि मिल्कला, अगोदर आपण काय घेतलं होतं, मिल्क, त्याच्यापासून बनवला काय, डेअरी प्रोडक्ट्स. तर यांच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला मिल्कपासून बनलेला जो डेअरी प्रोडक्ट्स आहे याच्यामध्ये आपल्याला काय काय चेंजेस दिसतात, टेस्ट, फ्लेवर, टेक्स्चर याचा चेंज होतो. तर हा जो डेअरी प्रोडक्ट्स आहे याच्यामध्ये एक एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. योगर्ट, योगर्ट जनरली जी काही प्रोसिजर आहे ती आपल्याला माहीत आहे, तरीही योगर्टचे डिटेल जे काही प्रोसिजर आहे ते बघणार आहोत. योगर्ट्स हा सुद्धा एक डेअरी प्रोडक्ट्स आहे. याच्या फॉर्मेशनसाठी आपण ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करतो तो आहे लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून आपण योगर्ट बनवतो. तर योगर्टसाठी जी प्रोसिजर आहे जनरली काय केलं जातं, तर जे काही मिल्क आहे याला बॉईल केलं जातं. बॉईल केल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी कूल करण्यासाठी वॉर्म टेम्परेचरला आपण त्याला काय करतो, कूल करतो. ओके, वॉर्म टेम्परेचरला आपण त्याला काय केलं, कूल केलं. मिल्क हा सर्वात पहिल्यांदा आपण बॉईल केला. बॉईल केल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी वॉर्म टेम्परेचरला आपण त्याला काय केलं, कूल केलं. त्याच्यानंतर मिल्कचं कन्व्हर्शन करण्यासाठी आपण काय करतो, तर मिल्कला बॉईल केलं, त्याच्यानंतर कूल केलं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 2 मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲड करतो. 2 मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण स्टेन ॲड करतो. कोणते, तर फर्स्ट आहे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि सेकंड वन आहे लॅक्टोबॅसिलाई डेल्बुर्गी. तर मिल्क सर्वात पहिल्यांदा आपण बॉईल केलं, त्याला जो काही वॉर्म टेम्परेचर आहे त्याला कूल केलं. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया स्टेन्स दिले, पहिला स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि सेकंड वन लॅक्टोबॅसिलाई डेल्बुर्गी. हे जेव्हा आपण ॲड करतो तो 1:1 रेशोमध्ये आपण त्याला काय करतो,
ॲड करतो. ज्यावेळेस मिल्कमध्ये 2 बॅक्टेरिया स्ट्रेन्स आपण ॲड केले, त्याच्यानंतर जो काही मिल्क आहे त्याचं कन्व्हर्शन 2 पार्टमध्ये होतं. एक लॅक्टिक ॲसिड आणि सेकंड वन इज ए ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड. तर मिल्कला आपण बॉईल केलं, त्याच्यापासून वॉर्म टेम्परेचरला आपण त्याला कूल केलं आणि त्याच्यामध्ये 2 आपण बॅक्टेरिया स्ट्रेन्स दिले. एक स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलाई डेल्बुर्गी. रेशो किती आहे? 1:1. त्याच्यापासून आपल्याला 2 प्रोडक्ट्स भेटतात, एक लॅक्टिक ॲसिड आणि ॲसिटाल्डिहाइड. जे काही प्रोडक्ट्स आहे याच्यामध्ये आपल्याला 2 कंटेंट भेटले. जो पहिला आहे लॅक्टिक ॲसिड, हा कशामुळे भेटला? स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरियामुळे भेटला. लॅक्टिक ॲसिड ज्यावेळेस स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलसमुळे आपल्याला भेटतो, त्यावेळेस जो काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय चेंज दिसतो, तर जे काही प्रोटीन्स आहेत त्याला जेल आउट केलं जातं आणि आपल्याला एक डेन्स कन्सिस्टन्सी भेटते. कशाची? योगर्टची. कशामुळे भेटली आपल्याला? प्रोटीनमध्ये जेल आउट करून डेन्स कन्सिस्टन्सी कशामुळे भेटली योगर्टला? तर लॅक्टिक ॲसिडमुळे. आणि लॅक्टिक ॲसिड हा कशामुळे प्रोड्यूस झाला? तर स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलसमुळे झाला. सेकंड वन जो आहे ॲसिटाल्डिहाइड, हा कंटेंट कशामुळे भेटला? तर लॅक्टोबॅसिलायमुळे भेटला. आणि हा जो ॲसिटाल्डिहाइड आहे तो योगर्टला काय करतो? टेस्ट अँड फ्लेवर. कशामुळे आला योगर्टला? ॲसिटाल्डिहाइडमुळे. नेमकं काय झालं योगर्ट फॉर्मेशनमध्ये? तर हा जो मिल्क आहे आपण काय करतोय? योगर्ट फॉर्म करतोय. तर योगर्ट फॉर्मेशनसाठी जी काही बेसिक आपण बघितली त्याचनुसार आपण काय करतो? सर्वात पहिल्यांदा जो काही मिल्क आहे तो घेतो, त्याला बॉईल करतो, वॉर्म टेम्परेचरला कूल करतो. ओके. त्याच्यानंतर ज्यावेळेस कूल झाला त्याच्यानंतर 1:1 रेशोमध्ये आपण 2 बॅक्टेरिया स्ट्रेन्स ॲड करतो. एक स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस अँड सेकंड वन लॅक्टोबॅसिलाई डेल्बुर्गी. तर हे जेव्हा आपण ॲड केले त्याच्यापासून आपल्याला काय भेटला? योगर्ट भेटला. तर हा जो योगर्ट आहे या योगर्टमध्ये आपल्याला 2 कंटेंट भेटतात. कोणते कोणते? एक लॅक्टिक ॲसिड आणि दुसरा ॲसिटाल्डिहाइड. लॅक्टिक ॲसिड जो काही कंपाऊंड आहे तो कशामुळे भेटला? तर स्ट्रेप्टोकोकसमुळे भेटला. हा जो स्ट्रेप्टोकोकस आहे याच्यामुळे जे काही ॲसिड फॉर्मेशन होतं ते कोणतं? लॅक्टिक ॲसिड फॉर्मेशन होतं. तर हा काय करतो? योगर्ट फॉर्मेशनमध्ये जे काही आपल्याला डेन्स कन्सिस्टन्सी दिसते योगर्टची, ती कशामुळे आली? लॅक्टिक ॲसिडमुळे. तर लॅक्टिक ॲसिड काय करतो? तर प्रोटीनला जेल आउट करतो आणि त्याच्यापासून आपल्याला जे काही डेन्स कन्सिस्टन्सी दिसते योगर्टची ती कशामुळे? लॅक्टिक ॲसिडमुळे. सेकंड वन जो कंपाऊंड आपल्याला भेटला योगर्टमध्ये तो आहे ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड हा कशामुळे भेटला? कशामुळे फॉर्म झाला कंपाऊंड? तर लॅक्टोबॅसिलायमुळे. लॅक्टोबॅसिलायमुळे फॉर्म काय झाला? ॲसिटाल्डिहाइड. आणि हा जो ॲसिटाल्डिहाइड आहे तो योगर्टमध्ये काय फॉर्मेशन करतो? तर टेस्ट आणि फ्लेवर. ओके. तर जनरल जे काही मिल्क आहे त्याचं कन्व्हर्शन योगर्टमध्ये होत असताना आपल्याला 2 बॅक्टेरिया स्ट्रेन्स लागतात, जे आहेत स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलाई डेल्बुर्गी. कोणत्या रेशोमध्ये? 1:1 मध्ये. स्ट्रेप्टोकोकसचं काय काम आहे? तो काय फॉर्म करतोय? लॅक्टिक ॲसिड फॉर्म करतोय. आणि लॅक्टिक ॲसिड काय करतोय? तर जे काही प्रोटीन्स आहेत त्याला जेल आउट करून जी काही आपल्याला योगर्टची कन्सिस्टन्सी दिसते ती कशामुळे दिसते? तर लॅक्टिक ॲसिडमुळे दिसते. सेकंड जो बॅक्टेरिया आहे लॅक्टोबॅसिलाई तो ॲसिटाल्डिहाइड हा कंपाऊंड फॉर्म करतो. ॲसिटाल्डिहाइड जो कंपाऊंड आहे योगर्टमध्ये असतो. तर हे दोन्ही आपल्याला कंपोनंट योगर्टमध्ये भेटतात. तर ॲसिटाल्डिहाइड जो आहे तो मेन कॅरेक्टरिस्टिक त्याचं काय आहे? तर तो टेस्ट आणि फ्लेवर देतो योगर्टला. कळलं? तर हा आहे योगर्टचा. पण जनरली ज्यावेळेस इंडस्ट्रियल जे काही योगर्ट्स फॉर्मेशन होतं इंडस्ट्रियल लेवलला, त्यावेळेस जे काही मिल्क ते बनवतात तर त्यावेळेस ते मिल्कमध्ये मिल्क पावडर ॲड करतात. कशासाठी? तर जे काही प्रोटीन्स आहेत, प्रोटीन कंटेंट मेंटेन करण्यासाठी त्याच्यामध्ये मिल्कमध्ये काय केलं जातं? तर मिल्क पावडर ॲड केला जातो. कुठे? योगर्टमध्ये.
इंडस्ट्रियल योगर्ट फॉर्मेशनमध्ये. ज्यावेळेस मिल्कमध्ये मिल्क पावडर ॲड करतात ते कशासाठी, प्रोटीन कंटेंट मेंटेन करण्यासाठी. ज्यावेळेस मिल्कमध्ये हे ॲड केलं त्याच्यानंतर पुन्हा हीच प्रोसिजर होते. तर मेन जी प्रोसिजर आहे, सोपी प्रोसिजर आहे. सर्वात पहिल्यांदा मिल्कला बॉईल करायचं, त्याच्यानंतर वॉर्म टेम्परेचरला कूल करायचं. त्याच्यामध्ये 1:1 रेशोमध्ये आपण 2 बॅक्टेरिया ॲड करतो, एक स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस, लॅक्टोबॅसिलाई डेल्बुर्की. आणि याच्यापासून दोन्ही बॅक्टेरिया हे वेगवेगळे कंपाऊंड फॉर्म करतात, त्याच्यामुळे योगर्ट तयार होतो. ते 2 कंपाऊंड कोणते आहेत, एक आहे लॅक्टिक ॲसिड, दुसरा आहे ॲसिटाल्डिहाइड. लॅक्टिक ॲसिड जे काही प्रोटीन आहे त्याला जेल आउट करून जी काही डेन्स कन्सिस्टन्सी आपल्याला दिसते योगर्टमध्ये ती कशामुळे, लॅक्टिक ॲसिडमुळे. आणि योगर्टला जो काही टेस्ट आणि फ्लेवर येतो तो कशामुळे, ॲसिटाल्डिहाइडमुळे. आणि ॲसिटाल्डिहाइड कंपाऊंड कोण फॉर्म करतो, लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्की. तर आपण हे जे योगर्ट्स आपण तयार करतो याच्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये काय भेटतात, योगर्ट भेटतात. जसे की स्ट्रॉबेरी योगर्ट आहे, बनाना योगर्ट आहे. ओके, असे वेगवेगळे योगर्ट्स फ्लेवर्स चेंज करून वेगवेगळे. हे जे स्ट्रॉबेरी योगर्ट किंवा बनाना योगर्ट हे जे आपल्याला मार्केटमध्ये भेटतात ते कशामुळे भेटतात, तर वेगवेगळे जे काही फ्रूट ज्युसेस आहेत ते ॲड केले जातात योगर्टमुळे. आणि तिथे एक वेगळा फ्लेवर येतो त्या योगर्टला. आणि त्यात जो फ्रूट ज्यूस आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तशा योगर्टचे आपण त्यांना नाव देतो. जर स्ट्रॉबेरीचा ज्यूस आपण ॲड केला असेल तर तो झाला स्ट्रॉबेरी योगर्ट. आणि बनाना ज्यूस जर फ्रूट ज्यूस आपण ॲड केला तर तो होईल बनाना योगर्ट. तर असे वेगवेगळे व्हेरियस फ्लेवर्समध्ये आपल्याला योगर्ट्स हे मार्केटमध्ये भेटतात. तर जनरली हा जो योगर्ट आहे याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणात प्रोबायोटिक्स आपल्याला भेटतो. म्हणजेच काय, तर जे काही पॉश्चरायझेशन आपण करतो योगर्टचं त्याच्यामुळे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते ज्यावेळेस आपण योगर्ट खातो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये प्रोबायोटिक्स म्हणून त्याचा यूज केला जातो. तर आपल्या बॉडीमध्ये जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना कमी केलं जातं, किल केलं जातं, डिक्रीज केलं जातं. आणि जे काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये आहेत त्यांना काय केलं जातं, इन्क्रीज केलं जातं. प्रोबायोटिक्सचं मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर जनरली जे काही अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला किल करणे आणि जे काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना इन्क्रीज करणे. तर हा आहे योगर्ट. याच्यानंतर आपण पाहणार आहोत बटर. जो काही बटर आहे बटर जनरली काय, तर हा सुद्धा एक डेअरी प्रोडक्ट्स आहे. पण जनरली बटर्सचे 2 टाईप्स आहेत, एक क्रीम बटर आणि एक कल्चर्ड बटर. तर जो काही क्रीम बटर आहे किंवा कल्चर्ड बटर आहे याच्यामध्ये क्रीम बटरमध्ये आपण जास्त प्रमाणात मायक्रोब्सचा यूज करत नाही. पण कल्चर्ड जो काही बटर आहे याच्यामध्ये जास्त करून मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज केला जातो. तर आणि जे काही इंडस्ट्रियल फॉर्मेशनला कल्चर्ड बटर हे जास्त प्रमाणात बनवलं जातं. तर हा आहे बटर. तर आपण आज जो काही पार्ट अभ्यासला ज्याच्यामध्ये आपण मायक्रोबायोलॉजीचं जे काही इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी कशाला म्हणतात, मायक्रोबायोलॉजी कोणते कोणते टाईप्स आहेत, अप्लाइड मायक्रोबायोलॉजीचा कशासाठी यूज केला जातो आणि इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचा कशासाठी यूज केला जातो. तर जनरली अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये जो पार्ट आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी त्याच्यामध्ये आपण 2 फीचर्स बघितले, एक प्रोडक्ट्स आणि दुसरा जे काही इन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस आहेत, गार्बेज मॅनेजमेंट और पोल्युशन कंट्रोल, यांच्यासाठी आपण त्याचे 2 फीचर्स बघितले. त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा अभ्यास केला जो प्रोडक्ट्सबद्दल. आणि या प्रोडक्ट्समध्ये जनरली आपण डेअरी प्रोडक्ट्स काय असतात, डेअरी प्रोडक्ट्सची प्रोसिजर काय असते. तर जनरली जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत त्यांची बेसिक प्रोसिजर जी आहे ती सेमच असते सगळ्यांसाठी. आणि आपण जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करतो डेअरी प्रोडक्ट्स फॉर्मेशनमध्ये तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज केला जातो. जसं की चीजसाठी आपण फंगाय बघितलं आणि ऑदरसाठी आपण कोणतेही बॅक्टेरियाज यूज करतो, तर वेगवेगळे बॅक्टेरियाज यूज करतो. तर ही जी काही बेसिक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये मिल्कचं कन्वर्शन, जे काही लॅक्टोज शुगर असतो मिल्कमधला त्याचं कन्वर्शन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतो. ओके, लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरियाचा यूज करून. तर सगळ्यांसाठी प्रोसिजर सेमच आहे. पॉश्चरायझेशन करणे, त्याच्यानंतर जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो घेणे आणि त्याच्यासोबत मग जे काही प्रोडक्ट्स फॉर्म होतात त्याच्यामध्ये टेक्स्चर, टेस्ट आणि फ्लेवर हा
चेंज होतो, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल म्हणून यॉगर्ट भेटला, ज्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस स्ट्रेप्टोकोकस या मायक्रो ऑर्गॅनिझमचा 1:1 रेशोमध्ये काय केलं जातं, ॲडिशन केलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला यॉगर्ट हा प्रोडक्ट भेटतो. यॉगर्टमध्ये जनरली 2 कंटेंट आपल्याला भेटतात कंपोनंट, एक लॅक्टिक ॲसिड आणि दुसरा ॲसिटाल्डिहाइड. एकतर लॅक्टिक ॲसिडमुळे प्रोटीनची जी काही कन्सिस्टन्सी आहे ती डेन्स होते आणि ॲसिटाल्डिहाइडमुळे टेस्ट आणि फ्लेवर हा यॉगर्टला येतो. त्याच्यानंतर आपण बटर पाहिलं. बटरमध्ये 2 टाईपचे बटर्स आहेत, एक क्रीम आणि दुसरा कल्चर्ड. आणि कल्चर्ड जो बटर आहे तो इंडस्ट्रीजमध्ये जास्त प्रमाणात बनवला जातो, लार्ज स्केलमध्ये कल्चर्ड बटरच बनवला जातो आणि त्याच्यानंतर त्या कल्चर्ड बटरमध्येच मायक्रोब्सचा यूज केला जातो. तर ही जी काही आज आपण स्टडी केली, तर याच्यानंतर आपण असेच डेअरी प्रोडक्ट्स पुढे सुद्धा पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये चीज काय असतं, प्रोबायोटिक्स काय असतं जनरल, तर त्याचबरोबर ब्रेड कसा बनवला जातो हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि चीजची प्रोसिजर काय आहे, चीजचे फंक्शन्स काय आहेत, कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स चीजमध्ये ॲड केले जातात आणि चीजचे जे काही वेगवेगळे टाईप्स आहेत ते सुद्धा आपण